खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे. यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. आषाढी एकादशी निमित्त सध्या पंढरपुरात सर्वत्र भक्तिमय वातावरण असतानाच एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. यात्रेच्या बंदोबस्तासाठी पंढरपूर येथे तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. कामाच्या तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या घटनेने संपूर्ण पोलीस दलात आणि भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रामेश्वर ध्रुपद साबणे असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. ते मूळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी असून छत्रपती संभाजीनगर येथे SRPFच्या तुकडीत कार्यरत होते. आषाढी यात्रेच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मागील 3 ते 4 दिवसांपासून ते पंढरपुरात बंदोबस्ताच्या ड्युटीवर होते. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आज पहाटे 2:30च्या सुमारास कासेगाव रोडवरील जवानांच्या मुक्कामाच्या ठिकाणी घडली. रामेश्वर साबणे यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून थेट स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. गोळीचा आवाज होताच सहकार्याने तात्काळ त्या दिशेने धाव घेतली, मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. रामेश्वर यांनी कामाच्या तणावातूनच हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.